श्री स्वामी समर्थ. केतू मागाल तेवढा पैसा देणार. नक्षत्र परिवर्तनाचा हा प्रभाव या 4 राशींवर पडणार. भाग्याची साथ अगदी पदोपदी लाभणार आहे. यांना 2026 मध्ये केतू 4 वेळा नक्षत्र गोचर करेल. केतूचे पहिले गोचर हे 29 मार्च 2026 रोजी पहाटे 4:49 मघा नक्षत्रात प्रवेश करेल. केतूचे हे नक्षत्र गोचर 12 पैकी काही राशींच्या लोकांसाठी अत्यंत अनुकूल आणि सिद्ध होईल. तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर जाणून घ्या की या 4 राशी कोणत्या आहेत ज्यांचे भाग्य आता पदोपदी त्यांना भाग्याची साथ मिळणार आहे. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पैसा तुमच्या मागे मागे येणार. या राशी भरपूर श्रीमंत होणार आहेत. त्या राशी कोणत्या आहेत तर ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतात, ज्याचा शुभ प्रभाव 12 राशींच्या व्यक्तीवर पाहायला मिळतो. केतू 18 महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. तसेच ठराविक वेळेनंतर नक्षत्र परिवर्तनही करतो. पंचांगानुसार 2026 मध्ये केतू 4 वेळा नक्षत्र गोचर करेल. केतूचे पहिले गोचर 29 मार्च 2026 रोजी पहाटे 4:49 मघा नक्षत्रात प्रवेश करेल. केतूचे हे नक्षत्र गोचर 12 पैकी काही राशींच्या लोकांसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. केतूचे नक्षत्र मिथुन राशीसाठी पहा. मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी केतूचे नक्षत्र गोचर खूप लाभदायी असेल. हे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. शेवटी 2026च्या वक्री गुरु भरभरून देणार आहे, त्यामुळे तुम्ही याचा धनलाभ होणार आहे. जिकडे तिकडे पैसाच पैसा मिळणार आहे. तर सिंह राशीसाठी ही रास दुसरी आहे. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी केतूचे नक्षत्र परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल, त्यामुळे वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. पुढची राशी आहे तिसरी, कुंभ. कुंभ राशीच्या व्यक्तीसाठी केतूचे नक्षत्र परिवर्तन अनुकूल ठरणार आहे. या काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर व्यवसायात चांगली प्रगती होईल. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. मुलांकडून आनंदी वार्ता तुमच्या कानावर येईल. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना यशाचे फळ लाभेल. तर मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नांचे अनेक प्रस्ताव येतील. करिअर व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडेल. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल तुमचाही. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला आपल्या चॅनेलला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.